हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर चला आज आपण SYBA PSY 216 ह्या बुक्समधून आपण आज IMP टॉपिक्स बघू. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला आता आपण घटक क्रमांक 4 आधारभूमी व आकृतीभ्रम आणि विभ्रम या लेसनमधून IMP टॉपिक्स बघू. मी तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही ऐकून मनाच्या भाषेत त्याची उत्तरं लिहायची आहे. आकृती व आधारभूमीची वैशिष्ट्ये असा प्रश्न एक्झामच्या वेळेस पेपरला येऊ शकतो. आकृती व आधारभूमीची वैशिष्ट्ये. आतापर्यंत आपण आकृती व आधारभूमीचे स्वरूप कसे असते, त्याचा परस्पर संबंध कसा आहे व ते कसे परस्पराहून कसे अलग जाणवतात ही माहिती घेतली. त्याची वैशिष्ट्ये अशी: आकृतीला निश्चित असा आकार, रूप असतो. आकृतीची रचना अधिक स्पष्ट, निश्चित व बंदिस्त असते. आकृतीचे घटक संघटित असतात व आकृतीच्या तुलनेने आधारभूमीला आकार नसतो. ती काहीशी अस्पष्ट असते. तिच्यात तपशील वारपणा नसतो. भिंतीवर टांगलेले चित्र आकृती म्हणून लक्षात येते. 2. आकृती ही आधारभूमीची पुढे आलेली असते, तर आधारभूमी ही आकृतीच्या पाठीमागे पसरलेली असते. आकृतीला आकार असल्याने व पुढे आलेली असल्याने तिने पाठीमागील पसरलेल्या पार्श्वभूमीचा तेवढाच भाग झाकला जातो. पण सामान्यात आधारभूमी आकारहीन व विस्तृत पसरलेली असते. आकृती ही वस्तू म्हणून दिसते, तर आधारभूमीला वस्तूसारखा मर्यादाशील आकार नसतो. आकृतीच्या बाह्यरेषा व तपशील स्पष्ट असतो. आधारभूमीला बहुधा तपशील नसतो. ती आकृतीच्या मागे अखंडितपणे पसरलेली असते, आकारहीन असते. आकृती ही आधारभूमीच्या तुलनेने जास्त अर्थपूर्ण व परिणामकारक असते. आकृती ही आधारभूमीच्या तुलनेने जास्त अर्थपूर्ण व परिणामकारक असते. आकृती चटकन लक्ष वेधून घेते, त्यामुळे तिची स्मृती काहीशी दीर्घकाळ राहते. त्या मानाने आधारभूमीची स्मृती दीर्घकाळ राहणे बहुधा अशक्य, निदान कठीण असते. द्विमिती संवेदनात आधारभूमी एखाद्या पडद्याप्रमाणे, तर त्रिमिती संवेदनात दूरवर पसरलेल्या सपाट भागाप्रमाणे दिसते. त्या मानाने आकृती मर्यादित असते व अतिशय ठळकपणे पुढे आलेली असते. एका रूपरेषेने कॉन्टॉर आकृती आधारभूमीपासून वेगळी केली जाते. ही रूपरेखा एक भौतिक सीमा असली तरी तिचा संबंध आकृतीशी अधिक असून आधारभूमीशी नाही. आधारभूमीपेक्षा आकृती ही आपल्याजवळ आहे असे वाटते. रुबिनने वापरलेले चित्र किंवा म्हातारी सासू व तरुण सून याचे चित्र ह्या प्रत्यागमक आकृतीवरून आकृती आधारभूमीचे स्वरूप स्पष्ट करता येते. या प्रत्यागम चित्रात 2 आकृतीचा समावेश आहे व त्यातील एक भाग आकृती तर दुसरा पार्श्वभूमी म्हणून पाहता येतो. या चित्रातील दोन्ही भाग एकाच वेळी पाहणे किंवा दिसणे असंभव व अशक्य आहे. समष्टीवादी मानसशास्त्रज्ञांनी आकृती व आधारभूमी संवेदन जन्मजात व स्वतः संघटित होणारी पूर्णता असे मानले आहे. त्यासाठी शिकवण्याची, अनुभवाची आवश्यकता नसून हे संवेदन आपल्या मज्जा यंत्रणेचा अनिवार्य परिणाम मानले जाते. त्यातच आता आपण आकृती व आधारभूमी यांच्या अलगतेची नियामके या टॉपिक्सवर चर्चा करू. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आकृती व आधारभूमी यांच्या अलगतेची नियामके. तर याचे नियामके जर विचारले तर आकृती व आधारभूमी यांच्यातील वेगळेपणा दाखविता येतो. त्यांच्यातील अलगता दर्शवणारी काही नियामके निर्धारके प्रयोगरित्या अभ्यासली आहेत. ही नियामके अशी: 1. आकार. आपल्या दृष्टीक्षेत्रात 2 विभाग असतात. ज्यावेळी एका मोठ्या विभागात दुसरा विभाग असतो त्यावेळी त्यातील लहान असलेला विभाग आकृती म्हणून चटकन दिसतो. त्याचे आकृती म्हणून संवेदन होते व तो आधारभूमीहून वेगळा पडतो. 2. पूर्णत्व. जिचा आकार पूर्ण असतो म्हणजे जी आकृती पूर्ण असते ती आधारभूमीपेक्षा वेगळी दिसते. आधारभूमीमध्ये पूर्णत्व आढळत नाही, म्हणूनच पूर्ण रूप आकृती म्हणून वेगळे दिसते. 3. तेजस्वितेतील फरक. 2 विभागामध्ये तेजस्वितेत बराच फरक असेल तर तेजस्वी असणारा भाग आकृती म्हणून वेगळा दिसतो व कमी सौम्य तेजस्वी भाग आधारभूमी म्हणून वेगळा दिसतो. संधी प्रकाशाच्या
आधारभूमीवर तेजस्वी दिव्याचा उजेड आकृती म्हणून वेगळाच दिसतो. 4. वर्णातील फरक. वर्णातील फरकामुळे आकृती व आधारभूमी अधिक स्पष्ट वेगळ्या होतात. काही वर्ण रंग अधिक परिणामकारक असतात, प्रभावी असतात. उदाहरणार्थ करड्या राखी रंगाच्या पार्श्वभूमीवर तांबड्या रंगाची प्रतिमा आकृती म्हणून उठावदार दिसते. करड्या आधारभूमीपासून ती वेगळी पडते. निळा रंग तितकासा प्रभावीपणे उठून दिसणार नाही. 5. उद्दीपकाचा कालावधी. आकृती व आधारभूमी हा संबंध उद्दीपक किती वेळ दाखविला जातो या घटकावरही अवलंबून असतो. सामान्यत आकृती आधारभूमीच्या अलग संवेदनासाठी 10 मिलीसेकंद पुरेसे होतात. हा कालावधी जसजसा वाढत जातो त्या प्रमाणात आकृतीची वैशिष्ट्ये अतिशय ठळकपणे लक्षात येऊ लागतात. 6. रूपरेखा बाह्यरेषा. आकृती व आधारभूमी यांची अलगता बाह्यरेषेवरही अवलंबून असते. एखाद्या चित्रातील विशिष्ट भागाभोवती बाह्यरेषा काढल्यास तो आकृती म्हणून दिसू लागतो. या बाह्यरेषेमुळे 2 भाग बनतात, परंतु हे दोन्ही भाग एकसारखे नसतात. बाह्यरेषेमुळे आकृतीचे संवेदन होते, परंतु बाह्यरेषा स्वतः आकाररहित असते. आकृती क्रमांक 4.3 याच्यात आपण बघू शकतो आकृती कशी काढलेली आहे. वरील चित्राकडे पाहिल्यास बाह्यरेषेमुळे दृष्टीक्षेत्रात आकृती संवेदन जरूर होते, पण ती बाह्यरेषा मात्र स्वय आकृती बनत नाही. जसं की इकडची बाह्यरेषेचा संबंध आकृतीशी जास्त येतो तेव्हा आधारभूमीशी नसतो. आधारभूमीच्या तेजस्विता किंवा वर्णात खूपच बदल केला तर बाह्यरेषा तयार होते. उदाहरणार्थ कागदाचा तुकडा घेऊन त्याचा एक भाग उजेडात व दुसरा भाग अंधारात ठेवला की बाह्यरेषेचे स्वरूप स्पष्ट दिसते. बाह्यरेषेचा परिणाम आकृती संवेदन स्पष्ट करण्यासाठी होतो. ज्यावेळी असे आकृती संवेदन नको असेल त्यावेळी बाह्यरेषेचा परिणाम कमी करून आकृतीला आधारभूमीत समाविष्ट करता येते. 7. आत्मनिष्ठ घटक. व्यक्तीच्या वृत्ती, पूर्व अनुभव, सराव, व्यक्तीचे व्यक्तिमत्व, प्रेरक गरजा व तत्परता इत्यादी घटकाचा या संवेदनावर बराच परिणाम होत असतो. इथं आपण थांबू. पुढचा व्हिडिओ पुढच्या लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये.